मित्रांनो, तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे परंतु मनामध्ये काही शंका आहेत, करावी की नाही करावी, योग्य असेल किंवा नाही असेल, असा मनामध्ये प्रश्न असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि या अपडेटचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स येईल आपण गुंतवणूक करावी का किंवा करू नये याबद्दल. तर चला, तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या चॅनलवरती गुंतवणुकी संदर्भामध्ये मुख्यतः म्युच्युअल फंडातल्या मी माहिती देत असतो, शैक्षणिक जागृती करत असतो. तर याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होईल जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा परिणाम, सकारात्मक परिणाम गुंतवणुकीवर आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या होणार आहे. काय आहे बरं तो निर्णय? तर महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सार्वजनिक जे ट्रस्ट असतात या ट्रस्टना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठीची परवानगी दिलेली आहे. यामध्ये काय असतं मित्रांनो, की मंदिरं असतील किंवा हॉस्पिटल असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील, या सगळ्या संस्था आत्तापर्यंत बँकांमध्ये FD करत होत्या किंवा बँकांमध्ये गुंतवणूक करत होत्या आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडील पैसे वाढवत होत्या. परंतु या निर्णयाचा आता असा परिणाम होईल की त्यांच्याकडे असलेल्या रकमेपैकी 50% पर्यंत त्यांना आता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येणार नाही. आता मग याचा फायदा काय होणार आहे? याचा फायदा असा होणार आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा या सार्वजनिक ट्रस्टकडे आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मी आणू इच्छितो की समजा शिर्डी साईबाबाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणचा जो ट्रस्ट आहे तर त्या ट्रस्टकडे किती मोठ्या प्रमाणावरती पैसा येतो हे तुम्ही बातम्यांमधून ऐकलं असेल. तर अशी कितीतरी मंदिरं आहेत, अशा कितीतरी सार्वजनिक संस्था आहेत, काही शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, NGOज आहेत की ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे आणि तो बँकांमध्ये आहे. बँकापेक्षा हा पैसा आता म्युच्युअल फंडामध्ये येऊ शकतो आणि मग म्युच्युअल फंडामध्ये पैसा आल्यामुळं या इंडस्ट्रीला निश्चितपणे पाठबळ मिळू शकतं. मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामान्य लोकसुद्धा आणखी गुंतवणूक करू शकतात. कारण की आपण म्हणतो ना की वाऱ्याची दिशा बघून माणसाने निर्णय घेतले पाहिजे. तर आपण हे पाहिलं आहे की कोविड झाल्यानंतर किंवा कोविडपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गुंतवणूक ही सर्वसाधारणपणे पोस्टातून किंवा बँकांमधून ती म्युच्युअल फंडात आलेली आहे. अनेक लोकांनी SIPs केलेले आहेत. AMFI या संस्थेतर्फे जो काही एक रिपोर्ट सादर केला आहे मागच्या याच्यामध्ये, तर त्याच्यानुसार फक्त महाराष्ट्रातूनच देशातल्या 2 कोटीपेक्षा जास्त लोकांची खाती त्या ठिकाणी तयार झालेली आहेत किंवा त्यांनी उघडलेली आहेत. मग ही खूप मोठी संख्या आहे मित्रांनो. अख्ख्या देशातून साधारणपणे 5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी खाती उघडलेली आहेत. त्यातले 2 कोटीपेक्षा जास्त खाती ही केवळ महाराष्ट्रातील आहेत आणि देशाच्या तुलनेमध्ये 40% जास्त लोक या इंडस्ट्रीमध्ये, या गुंतवणूक क्षेत्रामध्ये अग्रहाने पुढे येताना दिसत आहेत. मग आता मी असं सांगेन तुम्हाला की तुम्ही अद्याप गुंतवणूक केली नसेल तर तुम्हाला या माहितीचा निश्चितच उपयोग होत आहे. म्हणजे सरकार किंवा SEBI ज्या अर्थी याला पाठबळ देत आहे, ज्या अर्थी वेगवेगळे निर्णय घेऊन लोकांपर्यंत जागृती करत आहे, लोकांनी या नवीन क्षेत्राचा, आपल्या दृष्टीने नवीन, खरं तर जुनं क्षेत्र आहे बरंचसं, पण याच्यामध्ये याचा लाभ घेतला पाहिजे आणि आपली गुंतवणूक या क्षेत्रात केली पाहिजे, आपला पैसा वाढवला पाहिजे, यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे. तर मग असं हे क्षेत्र खास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सर्वांना या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक करण्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शन या चॅनलवर मिळतं आहे आणि त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आपण त्याविषयी याच माध्यमातून, याच व्हिडिओच्या, याच चॅनलच्या माध्यमातून उत्तर द्यायचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अच्छा.